लोकन्यूज मराठी, आवाज लोकशाहीचा। विटा शहरात आरोग्य सेवेचा विश्वासार्ह आधार आदिती मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल संचलित बंडगर हॉस्पिटल विटा, महात्मा फुले जन आरोग्य योजना, आयुष्यमान भारत व बांधकाम कामगार योजनेअंतर्गत शस्त्रक्रिया आणि उपचार पूर्णपणे मोफत, हाडांवरील सर्व प्रकारचे ऑपरेशन्स, वेदना निवारणासाठी ब्लॉक इंजेक्शन, डायलिसिस, मूतखड्यावरील सर्व प्रकारचे ऑपरेशन व उपचार, जनरल सर्जरी, अपेंडिक्स, हर्निया, मूळव्याधवरील ऑपरेशन व उपचार पूर्णपणे मोफत। सावरकर नगर, खानापूर रोड, विटा। संपर्क आपल्या स्क्रीनवर। विटा शहरात बंद घर फोडून पावणे 14 लाखाहून अधिक रुपयांचे सोन्या चांदीचे दागिने लंपास करणाऱ्या अट्टल चोरट्याला पोलिसांनी जेरबंद केलाय। लक्ष्मण अण्णा चौगले व 29 राहणार विटा असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे। त्याच्याकडून तब्बल 13,77,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। 14 ऑगस्ट रोजी विट्यातील बजरंग नगर परिसरात दयानंद रावसाहेब चव्हाण याचे बंद घर चोरट्याने फोडले। घरातील सोन्या चांदीचे दागिने लंपास करून चोरटा पसार झाला होता। या घटनेनंतर विटा पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली। खबऱ्याकडून मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार पोलिसांनी सापळा रचून लक्ष्मण चौगलेला ताब्यात घेतले। पोलिसांनी केलेल्या चौकशीत संशयिताने चोरीची कबुली दिल्याची माहिती आहे। त्यानंतर त्याच्याकडून 13,64,100 रुपये किमतीचे 16.95 तोळे सोन्याचे दागिने, 13,196 रुपये किमतीची 63.95 ग्रॅम चांदी असा एकूण 13,77,000हून अधिक रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। या कारवाईची माहिती विटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांनी दिली आहे। बंद घर फोडून मोठी चोरी करणाऱ्या संशयिताला अवघ्या काही दिवसात जेरबंद केल्याने पोलिसांच्या या कारवाईचे कौतुक होत आहे। विटा शहरात घर बंद करून बाहेर जाणाऱ्या नागरिकांनी आपल्या घराच्या सुरक्षेबाबत अधिक काळजी घेण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे।